गेल्या काही दिवसापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. कमी टीआरपी अभावी स्टार प्रॉने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. अखेर 14 जून रोजी या मालिकेचा स्टार प्रॉर शेवटचा भाग प्रदर्शित झाला. ही मालिका जरी संपत असली तरी गोष्ट संपणार नाही असं म्हणत या मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही गोष्ट लवकरच नवीन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं सांगितलं होतं. अखेर 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर करत त्याने नवीन माध्यम देखील जाहीर केलं. येत्या 20 जून पासून ही मालिका मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर प्रसारित केली जाणार आहे. मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. अशातच आता या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने मात्र या मालिकेतून एक्झिट घेतले आहे. मधुराणी हिच्या जागेवर आता क्षमा देशपांडे ही अभिनेत्री सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. मधुराणी यांनी सावित्रीबाईंची भूमिका का साकारली असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे चाहते विचारताना दिसत आहेत. आता यावरतीच या मालिकेचे निर्माते आणि या मालिकेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, टीव्ही मालिका बंद होते, त्यानंतर युट्यूबवर सुरू होतं. हा निर्णय घेतल्यानंतर मी कलाकारांशी संवाद साधला. तेव्हा प्रत्येकाला निर्णय घ्यायची मोकळीक मुभा होती. प्रत्येकाला त्याचा वैयक्तिक निर्णय घ्यायला सांगितला. मधुराणी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर मधुराणी एका वाहिनीचा फेमस चेहरा आहे, म्हणजे स्टार प्रवाहचा फेमस चेहरा आहे. त्यामुळे कदाचित तिला इतर गोष्टींची गणित चांगलीच माहिती होती, म्हणून तिनं हा निर्णय घेतला असावा. पण जेव्हा नव्या भागाचा तिने प्रोमो पाहिला तेव्हा मात्र फोन करून कौतुक केलं. विशेष करून क्षमा जी सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे तिचं देखील तिने कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर एकंदरीत मधुराणी प्रभुळकर गोखले ही स्टार प्रवाहाची एक प्रमुख अभिनेत्री आहे. त्यामुळे युट्यूबवर प्रसारित होणाऱ्या या नव्या मालिकेचा भाग न होण्याचा निर्णय घेतला असावा असं कदाचित अमोल कोल्हे यांना सांगायचं आहे. तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.